हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। भिवंडी महापालिकेत काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरींची महापौरपदी निवड। नारायण चौधरींना 48 तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना 16 मतं। काँग्रेसचे तारिक मोमीन उपमहापौरपदी। भिवंडीत बंडखोरी करणार नाही असा शब्द दिला तरी बंडखोरी झालीच। बंडखोरांवरती कारवाई होणार, रवींद्र चव्हाणांचा इशारा। प्रत्येक भेटीत राजकारण शोधणं योग्य नाही, सूचना द्यायच्या असतील तर भेट घ्यायला नको का? एकनाथ शिंदेंच्या भेटीवर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण। महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये, राज्यात आलेली राजकीय सूज अत्यंत वाईट, राज ठाकरेंचं वक्तव्य। सत्तेमधल्या लोकांची देखील एक्सपायरी डेट आहे, राज ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चा। मनसे नेते संदीप देशपांडेंचा व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत। खोट्या मनाच्या प्रवृत्तीकडून स्वीकृती अपेक्षा बाळगू नये, नाव न घेता देशपांडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। भाजप आमदार प्रसाद लाड मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला। उद्धव ठाकरेंना मुलाच्या लग्नाचं दिलं आमंत्रण। भिवंड प्रकरणातील मुलगी बारामती कोर्टात हजर। मुलीच्या नातेवाईकांकडून आमदार राहुल कुल यांच्या विरोधात कोर्टाबाहेर घोषणाबाजी। अपहरण प्रकरणी कुल यांचा संबंध असल्याचा आरोप। कारल्याची भाजी बनवल्याच्या कारणावरून झालेल्या क्षुल्लक वादात मुलाने केली आईची हत्या। चंद्रपुरातील डोंगर गावातील धक्कादायक घटना, आरोपी दारूच्या नशेत असल्याची माहिती। बीडमध्ये शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ। 10वीच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचं कारण देत उभारला मंडप। विद्यार्थ्यांना मंडपातच द्यावा लागणार पेपर, विद्यार्थ्यांच्या सुविधेकडे दुर्लक्ष। मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। पहिली मोठी घडामोड आपण बघूया। कथित भिगवण अपहरण प्रकरणातील 21 वर्षीय तरुणी आणि मुलगा पोलिसांसमोर हजर झालेत। तरुणीने हजर होण्यापूर्वी गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं सांगितलंय। तसंच आमचं 1 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, त्यामुळे मी माझ्या मर्जीने झहीर शेख याच्यासोबत आली आहे। या संदर्भातील प्रतिज्ञापत्र देखील सादर केलंय। तर गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांचे आरोप खोटे असल्याचे या तरुणीनं सांगितलंय। दरम्यान 1 वर्षापासून प्रेमसंबंध असल्याची माहिती देखील या तरुणीनं दिलेली आहे। लव्ह जिहादच्या आरोपात कितपत तथ्य, त्यामुळे अशी चर्चा होते। स्वतः मुलासोबत गेल्याचं या मुलीकडून कबूल करण्यात आलेलं आहे। मी झहीर शेख यांना फोन केलेला की आम्ही जाणार आहे म्हणून बाजारपेठेत, म्हणून माझ्या भावाच्या फोनवरती। तर जाणार आहे म्हणून सांगितलं होतं, तर तुम्ही या म्हणून तिथं रिसेट गेस्ट हाऊसपाशी आनंद हॉटेलच्या पाठीमागे। तर आम्ही बाजारपेठेत गेलतो, तर मग येताना तिथं तोपर्यंत ते थांबले होते ते तिथं। तर मग मी माझ्या स्वतःच्या चौकशीने त्याच्यासोबत आले। मग तिथं आल्यावरती त्याच्यासोबत गेले आणि बघ घरच्यांनी वगैरे काही सगळे त्याच्या विरोधात जर टाकले ते सगळे खोटे सगळे। नाही, तो मी माझ्या मर्जीने व्हिडिओ काढलाय। आम्ही बातम्या बघत होतो त्यावेळेस मला समजलं असे आरोप केलेत म्हणून, तर ते सगळे खोटे आहेत। ते माझ्या मर्जीने व्हिडिओ केले तिथं, त्यामुळे ते सगळे खोटे। तर भिगवण इथल्या मुलीला बारामती कोर्टात पोलिसांनी हजर केलं आणि यावेळेला कोर्टाबाहेर मुलीच्या कुटुंबियांनी घोषणाबाजी केली। मुलीच्या आईने आक्रोश करत तिला फसवल्याचा आरोप केलेला, तर मुलीला फसवलं असून आपल्याला न्याय मिळायला हवा अशी मागणी देखील केलेली आहे। तर मुलीच्या नातेवाईकांनी आमदार राहुल कुल यांच्या विरोधात कोर्टाच्या बाहेर घोषणाबाजी केली। अपहरण प्रकरणात राहुल कुल यांचा संबंध असल्याचा दावा मुलीच्या कुटुंबियांनी केलाय।
कुठल्या जाती धर्मात कधी आपली मुलगी जाऊन देऊ नका. आज माझी गेली उद्या तुमची जाईल. ही तुमची पण मुलगीच आहे. हिला जाऊन देऊ नका. आपल्या ताब्यात घ्या. काही पण करा. पण मामांनी सगळं पूर्णपणे लक्ष देऊन आपली मुलगी आपल्या ताब्यात घ्यावी एवढी विनंती मामांना माझी. पोरीच्या बोलण्यावर समजतंय पोरगी पूर्णपणे दबावाखाली आहे. दबावाखाली पोरगी पोरगीच्या बघत नाही. 12 कोणी पण वर्षाची तिची पोरगी मुलाखत घ्या. पोरीला blackmail मीडियावाली करताय. तुम्ही पण मुलाखत घ्या. विचारा तिला. का पोलिसांनी मुलगी याची दखल नाही मुलगी घेतली? काय सांगते, माझं 9 वर्षापासून प्रेम संबंध होता. आता काय बोलते, माझं 1 वर्षापासून आहे. आता थोड्या वेळ बोलून माझं महिन्यापासून होतं असं बोलत. नाही, संगती निर्माण होते. बघा तुम्ही चेक करा ती संगती. केलं जातंय. पुरीची आई स्वतः सांगते ज्यावेळेस पोरगी 12 वर्षाची त्यावेळेसपासून पुरी तिला हे कसं 12 वर्षाच्या मुलीला तिची आई किंवा आजी टॉयलेट होती. लक्षात ठेवा. आजोबा नाही. मग तिला सरळ सरळ सांगण्यात जातंय की तुझं लहान भाऊ आहे त्यांना आम्ही मारून टाकणार, तुझ्या आईला मारणार. आणि ती जात अशी आहे की त्या पोरीला माझ्या मुलीला खरंच वाटणार ती गोष्ट. कारण ती जातच तशी की मारू पण शकते या. तर भिगवण प्रकरणावरती पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पत्रकार परिषद घेत तपासाबाबत आणि एकूण प्रकरणाबाबतच माहिती दिलेली आहे. भिगवण कथित अपहरण प्रकरणामध्ये FIR दाखल केलेली असं गिल म्हणतायत. तर भिगवणमधून स्वतः गेल्याचं मुलीने सांगितलेलं आहे असं संदीप गिल म्हणतायत. तर मुलीच्या आई आणि भावाने केवळ आरोप केलेत. दोघांचाही जबाब नोंदवलेला आहे. आईवडिलांकडे जाण्यास मुलीचा नकार असल्याचे देखील गिल यांनी सांगितलं आहे. जे वर्जन दिलेलं आहे, जसा की आपण पाहिला की अगोदर त्यांनी एक व्हिडिओ पाठविली होती आणि त्याच्यानंतर सुद्धा पोलिसाकडे येण्याच्या अगोदर त्यांनी एका ठिकाणी एक व्हिडिओ मार्फत त्यांचा जे मत आहे ते दिला होता आणि त्यांनी त्यांचं तीच मत आहे की ते स्वतःहून गेली होती. परंतु नेमका जे त्याची आई, घरचे जे सदस्य आहे त्याचा म्हणणं वेगळा आहे. आता हे दोघे मत आहे, ते दोघे मताचा आम्ही आता बारकाईने तपास करीत आहोत. कारण त्यांचा आई वडिलांकडे घरी त्याचे आई आणि भावाकडे जाण्याचा त्यांनी नकारलेला आहे. सध्या स्थिती अशी आहे. पुढील त्याचं काय मत आहे त्याला विचारण्यात येईल. आणि दुसरे ऑप्शन जसा की जे महिला घर असत आहे, सॅनिटोरियम असत आहे, तशी ऑप्शन्स पण आहात. तसा जे काही घडला पुढे ते आपल्याला कळवा. तर भिगवण प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झालेले आहेत. 9 वर्षांपासून आमचे संबंध असल्याचं त्या मुलीनं सांगितलंय. म्हणजे मुलगी अल्पवयीन असल्यापासून जहीर शेखसोबत तिचे संबंध होते. त्यामुळे जहीर शेखवरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी पडळकरांनी केली आहे. पोलिसांनी ती मुलगी आणि मुलगा सापडत नाहीत. पोलिसांना मात्र ते नोटरी करतात, मीडियाला बाईट देतात. यामध्ये कोणीतरी मोठी शक्ती आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे. ती काय म्हणते, 9 वर्षापासून माझे आणि याचे संबंध आहेत. 9 वर्ष म्हणजे ती मुलगी 12 वर्षाची होती. म्हणजे या लोकांनी 12 वर्षाची मुलगी म्हणजे 5वी-6वीला ही मुलगी आहे तेव्हा या मुलीला टार्गेट केलं आहे. तेव्हा ही बळी मुलगी पडलेली आहे आणि तेव्हापासून या मुलीवरती अत्याचार सुरू आहे. आत्ता माझं पोलिसांना म्हणणं असं आहे, तुम्ही मुलगी संज्ञान आहे, मुलगी जसं म्हणेल तसं करतो असं तुमचं म्हणणं आहे. आता हे मुलीनंच तुम्हाला व्हिडिओ पाठवून दिला आहे. हे स्टेटमेंट ग्राह्य धरून पोलिसांनी सुमोटो या शेखवरती फोक्सो अंतर्गत कारवाई करावी. पोलिसांना हे सापडत नाहीत. म्हणजे नोटरीवाल्यानं कसे गेले, नोटरीवाला ह्यांना कोणी मिळवून दिला? हे तर नवीन मुलं आहेत, ह्यांना काही एवढं बाहेरचं माहीत नाही. नोटरीवाल्यावर पण गुन्हा दाखल केला पाहिजे. काही पत्रकार मित्रांना पोलिसामध्ये हजर होण्यापूर्वी त्यांनी बाईट दिली आहे. कसं काय त्यांचं कॉन्टॅक्ट झालं? पोलीस तर एवढे 8-8 टीम पोलिसांच्या प्रयत्न करत होत्या. सगळे CCTV फुटेज चेक केले जात होते आणि हे पत्रकारांना बाईट देत आहेत आणि मग पोलीस स्टेशन हजर होत आहेत. पत्रकार कसे काय आले? ह्या मुलांचं काय पत्रकारांशी कॉन्टॅक्ट आहे? ह्याच्या पाठीमागं कोण आहे याचा तात्काळ तपास पोलिसांनी करावा. भिगवणमधली ही जी घटना घडलेली आहे ही अत्यंत नियोजनबद्ध घडलेली आहे. अझर शेख नावाचा जो हरामी वृत्तीचा माणूस आहे की ज्याच्यावरती 14-15 वेगवेगळ्या केसेस आहेत. लव जिहादची पण एक केस त्याच्यावरती आहे. तलाठी भाऊसाहेबांना मारहाणीची केस त्याच्यावरती आहे.
ॲट्रॉसिटीच्या अनेक केसेस आहेत. हा 2 नंबरचा व्यवसाय करून अशा मुलांना पैसे पुरवून प्रवृत्त करतो आहे. आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये अझहर शेखचा सर्वात मोठा हात आहे.